2 महिने भामचंद्र मुक्ती लढ्याच्यासाठी वेगवेगळ्या संघटना आणि त्यामध्ये आमच्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीने याला पाठिंबा दिला। महाराष्ट्रामध्ये या साधना भूमीसाठी एक जनमत तयार व्हावं म्हणून आम्ही अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये गेलो आणि उशिरा का होईना लक्षात आलं या सरकारमध्ये माजी मंत्री बबनराव लोणीकर होते, आता ते विद्यमान आमदार आहेत आणि बबनराव लोणीकरांच्या घरात वारीचा वारसा, वारकरी संप्रदायाचा वारसा आणि आपल्याला माहीत असेल जगद्गुरू तुकाराम महाराजांची जेव्हा चतुर्थी सोहळा दिघोला पार पाडला त्या सोहळ्याचे ते स्वागत अध्यक्ष होते। बबनराव लोणीकर हे अगोदर वारकरी आहेत, मग ते आमदार आहेत, मग ते माजी मंत्री आहेत, मग असा एक निष्ठावान आमदार या कार्यासाठी आपण निश्चितपणाने त्यांच्याकडे गारणं घालावं। आणि सकाळी आम्ही त्यांच्याबरोबर संपर्क साधला, महाराजही होते आणि लगेच बबनराव लोणीकर साहेब आदरणीय भाऊ यांनी सांगितलं की मला मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेलं जे पत्र आहे ते मला पाठवा, यातून आपण निश्चितपणानं मार्ग काढू। आणि मी आशावादी आहे की अशा निष्ठावान वारकऱ्याच्या हातून आणि त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे संबंध हे सर्वश्रुत आहे। मला वाटतं महाराज की आपल्याला आझाद मैदानावर हे आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, कारण आमचा संबंध आहेत पण ते पहिल्यांदा वारकरी विचाराशी त्यांची निष्ठा आहे।